रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून परत एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, मागच्या 2 दिवसांपासून बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर झालेला होता, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे पुन्हा एकदा आजपासून रक्षाबंधनच्या निमित्तानं जुलै महिन्याच्या 13 हप्त्याचं वितरण सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून भेटवस्तू रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो। विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो। रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे, पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे। एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं आणि त्याचवेळी बहिणींचा आशीर्वाद, बहिणींचं प्रेम याची कवच कुंडलं ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते। आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे। बहिणींच्या पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो आणि मला असं वाटतं हीच आमच्या बहिणींच्या प्रती रक्षाबंधनाची भेट आहे। आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे, त्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्याच वतीने आपल्या या तिन्ही लाडक्या भावांचे मनापासूनचे आभार मानतो। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाव देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे, त्यानिमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच बहिणींना रक्षाबंधनची भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे। तर ही ओवाळणी किती हजार रुपयांची असणार आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी विस्तांतर होणार आहे, त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे। बघा, लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल, परंतु ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला नसेल, त्यांच्या खात्यामध्ये परत एकदा जून हप्ता, जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता म्हणजेच या तिन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर होणार आहेत। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। बहिणीला एकनाथराव, देवेंद्र, आम्ही रक्षाबंधनाला पण 3000 रुपये दिले। दिले की नाही दिले। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार परत एकदा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता एकत्रितरित्या 4500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेले होते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4500 रुपयांची ओवाळणी सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी विस्तांतर होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून भेटवस्तू मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती
अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण तुमच्या कामाची माहिती आहे। जर तुम्ही 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे। बघा, थेट आपण आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा, लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, कारण आज रक्षाबंधन आहे। त्यानिमित्तानं आज सकाळी 7 वाजल्यापासून तर ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधन म्हणजेच आज 8 ऑगस्ट उद्या 9 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही काही अजून महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती महत्त्वाची कामे सुद्धा करायची आहेत, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुमच्या हप्त्यांचे पैसे कट सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 17 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 17 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही हप्त्यांचे पैसे रक्षाबंधनची वाढणी विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत आज सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं नाही। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीयकृत असणाऱ्या 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबतच काही सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं काही बँकेमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपलं बँक खातं सुद्धा बदलायचं आहे। परंतु ज्या बहिणींचं बँक खातं पोस्टात असेल, SBI बँकेमध्ये असेल, तर या पोस्ट बँकेचा आणि SBI बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे। जर तुम्ही लवकरात लवकर एक काम केलं नाही तर तुमच्या SBIच्या बँकेमध्ये आणि पोस्टाच्या बँकेमध्ये हे पैसे सुद्धा येणार नाहीत। म्हणजेच बँकांकडून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही हे एक काम केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा काढता येणार आहेत। एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा देणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की ज्या 17 जिल्ह्यांमध्ये आज तिन्ही लाभांचे पैसे विस्तार होणार आहेत, तर ते 17 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, आज नागपूर शहरामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। त्यासोबतच नंदुरबारमध्ये सुद्धा भरपूर बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून पैसे विस्तार झालेले नसतील तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत का याची माहिती सुद्धा बघणार आहोत, कारण आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 17 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच 2 दिवसांमध्ये 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 26 लाख बहिणींचे अर्ज या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। या 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर या 26 लाख बहिणींची अपात्र यादी या ठिकाणी आलेली आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत होत्या तरी पण त्यांचे अर्ज अपात्र झालेले आहेत। तशा प्रकारे आमच्याकडे माहिती सुद्धा आलेली आहे। जर तुमचा अर्ज पात्र असेल आणि तुम्हाला योजनेमधून अपात्र केलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, काही हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील, त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं काम करायचं आहे। त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर ते काम कोणतं करायचं आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच काही बहिणींच्या बँकेमध्ये पैसे आले परंतु त्यांच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा आलेला नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। बघा, लाडक्या बहिणीनं काही वेळेस बँकेचे प्रॉब्लेम असतात, बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत नसतं, परंतु बँकेमध्ये 100% पैसे येत असतात। बघा, काल व्हिडिओच्या खाली भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते परंतु आमच्या मोबाईलवर
त्यांच्यावर ते मेसेज सुद्धा आलेला नव्हता। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर त्या लाडक्या बहिणीने आपला बँक बॅलन्स तपासायचा आहे। जर तुम्हाला त्या बँक बॅलन्समध्ये रक्कम वाढलेली दिसत नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर लगेच पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा लाडक्या बहिणीनं, आज 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 17 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यामुळे हे 17 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। त्यासोबत ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु ज्यांचं खातं SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, त्यांच्या खात्याचा प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे। त्यांनी लवकरात लवकर एक काम सुद्धा करायचं आहे। तर ते काम कोणतं करायचं आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तर हे घोटाळे म्हणजे भरपूर शासकीय कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींनी या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 वर्षाचे 12 हप्त्यांचे 18,000 रुपये घेतलेले आहेत। तर त्यांच्याकडून हे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत। त्यांच्यावरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे। म्हणजेच आज आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नव्हत्या, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या, ज्या बहिणी सरकारी पेन्शन घेत होत्या, अशा बहिणींनी घेतलेले पैसे असतील, म्हणजेच 12 हप्त्यांचे 18,000 रुपये घेतलेले होते, तर त्यांच्याकडून हे पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील त्यांच्याकडून पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, सर्वात अगोदर आपण पात्रता आणि नियम सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पूर्ण 1 वर्षाचे सरासरी 12 हप्त्यांचे 18,000 रुपये हस्तांतर सुद्धा झालेले असतील। म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, बघा या 6 महिन्यांचे पैसे या 2025 सालामध्ये तुम्हाला सुद्धा मिळालेले असतील। आणि त्याच्या मागचे जे 6 महिने होते म्हणजे 2024 चे 6 महिने, त्या 6 महिन्यांचे पैसे सुद्धा मिळालेले असतील। परंतु ज्यांना या टोटल 12 हप्त्यांचे 18,000 रुपये मिळालेले नसतील, म्हणजेच काही बहिणींना 14,000 रुपये मिळालेले आहेत, काही बहिणींना 16,000 रुपये मिळालेले आहेत, काही बहिणींना 12 हप्त्यांचे फक्त 12,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच काहींना 2 हप्ते कमी आलेले आहेत, काहींना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत, काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून रक्षाबंधन चोळणी हस्तांतर सुद्धा झालेले नाही। तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये आज रक्षाबंधन चोळणी या 3 हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहेत का त्याची माहिती अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्या लाडक्या बहिणीने एक काम करायचं आहे। कारण त्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, त्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून एक काम करायला सुद्धा सांगितलेलं आहे। ते काम केलं तरच तुम्हाला हे पैसे हस्तांतर सुद्धा होतच राहणार आहेत। बघा सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता आणि नियम सुद्धा सांगून टाकतो, लगेच 1 मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 पात्रतेमध्ये बसत असतील, अशा गरजू महिलांच्याच खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। ज्या बहिणी श्रीमंत बहिणी असतील आणि त्या श्रीमंत बहिणीने जर चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा बहिणींवर ते कारवाई सुद्धा होणार आहे। अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही श्रीमंत बहिणी नसाल, तुम्ही आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात, त्यानंतर रक्षाबंधन चोळणी जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये हस्तांतर होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं, सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने बँकांमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी केलेली आहे। त्यामुळे बँकेचे कामकाज सध्याच्या स्थितीला सुरळीतपणे सुद्धा सुरूच नाही। त्यामुळे राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेली आहे की
बँकेमध्ये सध्याच्या स्थितीला गर्दी करू नये. तुमच्या खात्यामधून पैसे कट होणार नाहीत. तुमच्या खात्यामधून राज्य सरकार परत पैसे घेणार नाही. त्यामुळे आज काही बहिणींनी बँकेमधून पैसे काढा, उद्या काही बहिणींनी काढा, परवा दिवशी काही बहिणींनी पैसे काढा. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामधून 2 ते 3 दिवसानंतर पैसे सुद्धा काढायचे आहेत. कारण आज बँकांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. तर या प्रचंड गर्दीमुळे सध्याच्या स्थितीला बँकेचे काम सुद्धा थांबवण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी करू नये अशा पद्धतीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. बघा, सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपण थेट पात्रता आणि नियम सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त गरजू महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या बहिणी श्रीमंत असतील अशा बहिणींना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. बघा, तुम्हाला उदाहरण देऊन सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा बहिणींना पैसे मिळतील. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील अशा बहिणींना पैसे मिळतील. ज्या बहिणी सरकारी टॅक्स भरत नसतील, खाजगी टॅक्स भरत नसतील, त्यासोबत ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नसेल अशा बहिणींना पैसे मिळतील. ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, 65 वर्षापेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे. त्यासोबत ती लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी सुद्धा असायला पाहिजे. बघा, या जुन्याच पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये नवीन नियम सुद्धा लागूच करण्यात आलेले होते. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सर्व नियम आणि सर्व पात्रता सुद्धा सांगितलेले आहेत. तुम्हाला थेट 17 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. परंतु पोस्ट बँकेचा आणि SBI बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो प्रॉब्लेम म्हणजे SBI बँकेचा मेसेज तुमच्या मोबाईलवर ते तांत्रिक अडचणीमुळे येत नाही. पोस्टाचा मेसेज सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या मोबाईलवर ते येत नाही. त्यामुळे बहिणीने बँकेमध्ये जाऊन तपासायचं आहे की आपल्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत की नाही. बघा, भरपूर बहिणींना पैसे पडलेले होते, परंतु त्यांना वाटलं की पैसे आलेले नाहीत, परंतु त्यांना पैसे पडलेले आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला जुलैचा हप्ता वितरण सुद्धा सुरूच आहे. तेच लाडक्या बहिणींची ओळणी सुद्धा असणार आहे.